ती मदत काही मिळताना दिसत नाही आणि म्हणून मग आपण असा निर्णय केला, एकतर कायद्यामध्ये याची कुठलीही तरतूद नव्हती, जी स्कीम चालली होती ती हायकोर्टाच्या आदेशाने चालली होती, त्यामुळे पहिल्यांदा त्याची एक कायदेशीर तरतूद करून अशा प्रकारची स्कीम चालवण्याचे अधिकार राज्य शासनाकडे आणि राज्य शासनाच्या मान्यतेने धर्मदाय आयुक्त ही जी आपली धर्मदाय विभाग संस्था आहे त्याच्याकडे अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि त्याचवेळी याचं संपूर्ण मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि लोकांना ही बेड्स मिळावी तर ते कशी मिळतील, कुठे किती बेड्स आहेत, आपल्याला तिथे कसं जाता येईल, या संदर्भात सुलभता निर्माण व्हावी म्हणून एका पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं याचं मॉनिटरिंग आणि अलॉटमेंट व्हावं, या दृष्टीने आज ही ऑनलाईन पद्धत सुरू झालेली आहे. मी श्री अमोक कलोती आणि विशेषतः श्री रामेश्वर नाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो. रामेश्वर नाईक हे गेले 20 वर्ष आरोग्य दूताचं काम करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं गरीब रुग्णांकरता मोफत उपचार कसे मिळतील याचं कार्य त्यांनी केलंय. वेगवेगळ्या वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, धर्मदाय विभाग असेल, या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन सातत्याने करून गरीबातल्या गरीब पेशंटला मदत करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही संकल्पना जी आहे की अशा प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीने जर आपण हे केलं तर आपल्याला गरिबांना त्या ठिकाणी मदत देता येईल, संकल्पना त्यांनीच मांडली आणि या ठिकाणी आयुक्तांनी ती संकल्पना उचलून धरली आणि एक अत्यंत चांगलं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी राहिली आहे. आणि विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत ही येत असल्यामुळे जाणीवपूर्वक विधी व न्याय विभागामध्ये आम्ही उपमुख्यमंत्री कक्ष उघडला, कारण अनेक वेळा चॅरिटी रुग्णालयांना उपमुख्यमंत्री कक्ष आहे म्हटल्यानंतर हे करावं लागतं अशा प्रकारची भावना होते. अन्यथा अनेक वेळा ते टाळण्याचा देखील प्रयत्न होतो आणि त्यातनं इतक्या चांगल्या प्रकारची मदत, म्हणजे ज्या ऑपरेशन्सला गरिबांना 30 लाख, 35 लाख, 40 लाख लागतात, आपल्या या व्यवस्थेमुळे ती सगळी ऑपरेशन्स मोफत होत आहेत आणि एक प्रकारे गरिबाचा जीव वाचवण्याचं काम या माध्यमातून आपण करतोय. एक अजून महत्त्वाचं कार्य या ठिकाणी आपण सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या अभिलेखांचं स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन आपण करतोय. खरं म्हणजे धर्मदाय व्यवस्था जी आहे ही सगळी व्यवस्था रेकॉर्डवर चालते. रेकॉर्ड किती परफेक्ट आहे याच्या आधारावरच ही सगळी व्यवस्था चालते. आणि आता इतके वर्ष झाले त्यामुळे जुना रेकॉर्ड तो मेंटेन करणं, तो ठेवणं, त्या रेकॉर्डमध्ये टॅम्परिंग होऊ नये असा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि आज तंत्रज्ञानाने त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन या दोन गोष्टी केल्यामुळे सगळा रेकॉर्ड हा अद्ययावत होणार आहे. त्याच्यातली टॅम्परिंगची जी काही शक्यता आहे ती देखील कमी होणार आहे आणि जुन्यातला जुना रेकॉर्ड हा डिजिटल पद्धतीनं मेंटेन झाल्यामुळे आवश्यक त्यावेळी हा रेकॉर्ड आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. मी कलोती साहेबांना अशी विनंती केली की तुम्ही हे सगळं करताय तर आता याचं डिजिटायझेशन करताना हा रेकॉर्ड आपल्याला ब्लॉकचेन पद्धतीने कसा मेंटेन करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण ब्लॉकचेन पद्धतीने जर तो मेंटेन केला तर तो 100% टॅम्पर प्रूफ होईल आणि आपले चॅरिटी विभागातले जे सगळे अधिकारी आहेत, चॅरिटी कमिशनर आहेत, जॉईंट कमिशनर आहेत, या सगळे लोक जेवढे आहेत यांना सुनावणी घेताना
त्याचा एक मोठा फायदा होऊ शकेल, त्या रेकॉर्डची सँक्टिटी मेंटेन होईल आणि भविष्य काळातले अनेक खटले हे या ब्लॉकचेन पद्धतीमुळे आपल्याला अवॉइड करता येतील. आणि म्हणून निश्चितपणे त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की ते जरूर याचा विचार करतील आणि त्याच्यात काही अडचणी आल्या तर आम्ही देखील शासन म्हणून त्यांना निश्चितपणे मदत करू. मला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना आणि विधी व न्यायमंत्री असताना आपण कायद्यात काही बदल केले आणि त्यावेळी आपण असं ठरवलं होतं की एकतर अनकंटेस्टेड अशा प्रकारचे जे काही खटले आहेत ते लवकर निकाली निघावेत आणि प्रोव्हिजनल आपल्याला त्या ठिकाणी मान्यता चेंज रिपोर्टला देता यावी. दुर्दैवाने अमेंडमेंट झालं तरी त्याचं त्या पद्धतीनं अंमलबजावणी त्याची होत नव्हती. पण आता ती अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मी आज बघत होतो तर गेल्या एका महिन्यामध्ये जवळपास 3992 म्हणजे जवळजवळ 4000 प्रकरणं निकाली काढलेली आहेत. मी त्याबद्दल या संपूर्ण चॅरिटी व्यवस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. मी मगाशी बघत होतो, तो माझा कागद दाखव बरं. हा वरचा 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 हा लिहिलेला नाही, मी लिहा ते तो कागद. सहज रेकॉर्ड पाहत होतो तर जवळपास आपल्याकडे जी काही प्रकरणं आहेत ती आता 62,701 प्रकरणं आहेत. त्यातली कंटेस्टेड प्रकरणं ही 14,000 आहेत आणि अनकंटेस्टेड प्रकरणं जी आहेत ती 48,695 आहेत. आता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महिन्यामध्ये 3,982 प्रकरणं ही आपण निकाली काढलेली आहेत. मला असं वाटतं हा चॅरिटीच्या इतिहासातला एक रेकॉर्ड आहे. आता याच्यामध्ये फक्त माझी एकच सूचना आहे की याच्यामध्ये अनकंटेस्टेड 3,982 आहेत आणि कंटेस्टेड या 10च आहेत. कंटेस्टेड जी प्रकरणं आहेत त्यालाही वेग कसा देता येईल याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण जवळपास 35 जिल्ह्यापैकी, कारण आपलं ग्रेटर मुंबई आपण एकत्रित मानतो, तर 35 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यांनी कंटेस्टेड प्रकरणं काढली आहेत. बाकी कुठल्याच जिल्ह्यात कंटेस्टेड प्रकरण निघालेलं नाही. तर मला असं वाटतं ही चांगली सुरुवात आहे. माझं काही आक्षेप त्याला नाही आहे. पण आता यामध्येही आपल्याला वेग धरावा लागेल आणि कंटेस्टेड प्रकरणंही निकामी काढावी लागतील. दुसरं असं आहे की ग्रेटर मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे यांनी अनकंटेस्टेड प्रकरणं जर वेगाने निकाली काढली तरी देखील आपलं अर्ध्यापेक्षा जास्त लोड संपून जाईल. कारण ग्रेटर मुंबईमध्ये अनकंटेस्टेड प्रकरणं जवळपास 17,157 आहेत, पुण्यामध्ये 7,222 आहेत, नागपूरमध्ये 2,558 आहेत आणि ठाण्यामध्ये 2,177 आहेत. तर आता जो वेग आपण सगळ्यांनी पकडलेला आहे, किमान या अनकंटेस्टेड प्रकरणांना याच वेगानं जर आपण काढलं, जसं आपण जवळपास 4,000 प्रकरणं एका महिन्यात काढली आहेत, तर मला विश्वास आहे की ही जी प्रकरणं आहेत ही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये आपण निकाली काढू शकू आणि चॅरिटी व्यवस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा लोएस्ट पेंडन्सी देखील आपल्याला दिसेल. आणि लोकांचं जो एक मत असतं की बाबा म्हणजे आपलं काय चेंज रिपोर्टचं काम आणि 5 वर्ष थांब, अशा प्रकारची जी काही एक लोकांची धारणा झालेली आहे, त्या धारणेतनं आपण लोकांना पूर्णपणे सुटका त्या ठिकाणी करून देऊ शकतो. आता वाटचाल त्या दिशेने केलेली आहे. तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हे करू शकाल आणि पुढच्या काळामध्ये हे आपण निश्चित करून दाखवाल. मला या गोष्टीचा आनंद आहे की शेवटी आपले जे सगळे विभाग चालतात या विभागांची लोकाभिमुखता महत्त्वाची आहे. आपण किती काम करतो यापेक्षा लोकांना किती काम झालंय हे वाटतं, याच्यावर आपली एफिशियन्सी जी आहे ती त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा सोपी प्रकरणं आहेत आणि त्यालाही वर्ष 2-2 वर्ष लागतात, त्यावेळी लोकांमध्ये एक भावना अशी तयार होते की बाबा केवळ आम्हाला तारखा मिळतात. पण आता त्याही संदर्भात मला अतिशय आनंद आहे की विभागाने आमच्याशी चर्चा केली, आम्ही विभागाशी चर्चा केली आणि मग लॉ अँड ज्युडिशरी विभागाने आणि धर्मदाय विभागाने सगळ्यांनी मिळून चर्चा करून काही टाईम लिमिट्स आपण टाकलेल्या आहेत. अगदी सुरुवातीला पेंडन्सी जास्त असल्यामुळे टाईम लिमिटही मोठी टाकली आहे. काही प्रकरणात 1 वर्षाची टाईम लिमिट आहे, काही प्रकरणात 6 महिन्याची आहे.
पण मला असं वाटतं की 1-1.5 वर्षात आपण पेंडन्सी कमी करावी आणि त्यानंतर 1 वर्षाची टाईम लिमिट 6 महिन्यावर आणावी आणि 6 महिन्याची टाईम लिमिट ही 3 महिन्यावर आणावी, जेणेकरून लोकांना आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत देऊ शकू. आणि ही चॅरिटीची जी व्यवस्था आपण उभी केली आहे, जी अतिशय उत्तम व्यवस्था आहे. खरं म्हणजे ही विश्वस्त व्यवस्था म्हणून आपण म्हटलेली आहे की समाजाने समाजाकरता करायचं आणि त्यातल्या काही लोकांनी विश्वस्त म्हणून त्या व्यवस्थेवर एक प्रकारचा कंट्रोल ठेवायचा. अशा प्रकारची ही सगळी जी पद्धती आहे, तर त्या पद्धतीला अधिक लोकाभिमुखता आणून, अधिक त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणून, त्याच्यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी आणून आपण ही व्यवस्था मजबूत करूया. एक खूप चांगली सुरुवात केल्याबद्दल मी चॅरिटी विभागाचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारची वाटचाल आपण पुढे करावी, अशा प्रकारची सूचना आपल्याला करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.